तर आपण आज पाहणार आहोत केराटिन ट्रीटमेंट घरीच कसं करायचं। इथं 5 इन्ग्रेडियंट लागणार आहेत जे तुमच्या घरी अवेलेबल असतात। फर्स्ट आहे कर्ड म्हणजे दही, हे केसांना प्रोटीन अँड नरिशमेंट अँड शाईन करतं केसांना। सेकंड प्रोडक्ट आहे ॲलोवेरा जे स्मूथ अँड नरिशमेंट करतं केसांना। थर्ड आहे हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल जे हेअर ग्रोथ अँड शायनी हेअर करायला मदत करतं। फोर्थ आहे बनाना केळी म्हणजे केसांना सॉफ्ट अँड हायड्रेट ठेवतं। इथं शेवटचे प्रोडक्ट आहे एग व्हाईट, हे प्रोटीन अँड बायोटीन असतं एग व्हाईटमध्ये। हे सर्वात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे जे केसांची हेअर ग्रोथ करतं। इथं सर्वात आधी आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ॲलोवेरा, केळी अँड हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल घालायचं आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। आता बारीक पेस्ट केल्यानंतर त्यामध्ये जे उरलेलं आपले इन्ग्रेडियंट आहे ते ॲड करायचं, म्हणजे दही ॲड करायचं। त्यानंतर जो अंड्याचा फक्त पांढरा भाग असतो तो ॲड करून घ्यायचा, पिवळा भाग घालायचा नाही। त्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आता जसं आपण केसांना मेहंदी लावतो सेक्शनमध्ये केस काढून, तसे अप्लाय करून घ्यायचं केसांना। असं आतमध्ये म्हणजे सगळे सर्वत्र लागेल असं अप्लाय करून घ्यायचं केसांना, थोडं थोडं घेऊन। आता हे अप्लाय केल्यानंतर तुम्ही किमान 40 किंवा 1 तासानंतर केस धुवून घ्यायचं। आणि जो आपल्याकडे अवेलेबल शॅम्पू असेल त्याच्यानं केस धुतलं तर चालतं। पार्लरमध्ये काय होतं, त्यांनी जो शॅम्पू तुम्हाला सजेस्ट करतील तो तुम्हाला वापरायला सांगतात, पण इथं असं नाही, तुम्ही घरचा कोणताही शॅम्पू तुम्ही वापरला तर चालतो। इथं आता सगळीकडे अप्लाय करून झालेलं आहे, तर मी इथं 1 तासासाठी इथं बांधून ठेवणार आहे केस असं पाठीमागे। त्यानंतर केस आता इथं 1 तासानंतर मी इथं धुवून घेतलेलं आहेत। तुम्ही पाहू शकता किती शायनी आणि स्मूथ केस झालेले आहेत। एकदम मॅनेजेबल आणि फ्रीज फ्री केस इथं झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट पण होतात। तर तुम्ही हे म्हणजे केसांची ट्रीटमेंट तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल।